मराठा आंदोलन अतिशय विचित्र अशा वळणावरती पोहोचलेलं आहे. म्हणजे त्या आंदोलनातले गंभीर महत्त्वाचे असलेले मुद्दे, खरं तर जेव्हा हा कायदा झाला 10% आरक्षण देण्याचा राज्य पातळीवरती, नंतर त्याचं पुढं कायचं होईल व वेगळा मुद्दा आहे. तुम्ही ज्याच्या विरोधात आंदोलन करत होता त्या राज्यकर्त्यांनी ते आंदोलन कायद्याच्या कक्षेमध्ये कसं बसेल आणि ही सगळी काळजी घेऊन त्या पद्धतीनं पावलं उचलली. असं केल्याच्या नंतर सुद्धा परत हट्टीपणा करून, आडमुठेपणा करून, आता मी त्या सागर बंगल्यावरतीच कसं जातो अशा पद्धतीनं जर कोणी आंदोलन करणार असेल, कायदा हातामध्ये घेणार असेल, तर त्याला आता कायद्यानंच ताब्यात घेण्याची गरज आलेली. तुम्ही ह्या आंदोलनाचं पहिल्या दिवसापासूनचं सूत्र लक्षात घ्या. एकतर कुठलीही ही सगळी जी मागणी करत असताना मूलभूत स्वरूपाचं जी अडचण, ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता ती काय आहे. आम्ही आधीपासून वारंवार स्पष्टपणे हा मुद्दा मांडत आलेलो होतो की सगळ्या शेतकरी समूहाची अडचण ही शेतमालाचा भाव ही आहे, हा आरक्षण हा नाही. म्हणजे सगळ्यात पहिला जो गंभीर मुद्दा आहे हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यापुरता विषय नव्हता. संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या शेतकरी जाती जमाती आहेत त्या सगळ्यांच्या आंदोलनाची हीच परिस्थिती झालेली आहे. त्या सगळ्यांच्या आंदोलनाचं म्हणजे मूळ कारण वेगळं, दुःखाचं कारण वेगळं, अडचण वेगळी, समस्या वेगळी आणि तुम्ही दुसऱ्या याच्यावरती भांडतात, हे अतिशय स्पष्ट झालेले. गुजर असो, जाट असो, पटेल असो, तिकडे रेड्डी असो, खाली लिंगायत असो, महाराष्ट्रामध्ये मराठा असो, संपूर्ण भारतभर शेती करणाऱ्या ज्या जाती जमाती आहेत त्या सगळ्यांच्या समस्येचं मूळ हे शेतीच्या शोषणामध्ये आहे. हे आम्ही स्पष्टपणे सांगत आलेलो आहोत. शेतीचं शोषण, शेतीवरची अडचण, शेतीवरचं संकट जसं आसमानी आहे म्हणजे निसर्गता आहे, त्याच्यापेक्षा जास्त, ते तरी एक वेळ आपण समजून घेऊ शकतो, पण सगळ्यात जास्त सुलतानी आहे. आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे कांद्याला घातलेली निर्यात बंदी. आत्ता कांद्याला निर्यात बंदी घालून कांद्याचे भाव पाडण्याचा उद्योग या सरकारने केला. हे सरकार नाही, कुठलंही सरकार हेच करत आलेलं आहे. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जाती, शेतकरी जाती ज्या आहेत, ज्या शेतीवरती अवलंबून आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, जर त्यांना सगळ्या समूहाचं, सगळ्या जातीचं उत्थापन हवा असेल, सगळ्या जातीचा विकास हवा असेल, सगळ्यांवरती समप्रमाणामध्ये त्यांचं जे काही शोषण झालेले त्याच्यावर त्या अन्यायावरती न्याय मिळवायचा असेल, तर शेतीच्या भावाच्या शिवाय दुसरा कुठलाच मुद्दा लागू पडत नाही. कितीही तुम्ही वारंवार याच्यावर चर्चा करत बसा, काही करत बसा, असं समजा आम्ही मागच्याही व्हिडिओत असं म्हणालो होतो की हे 10% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं, असं गृहीत धरून मी पुढे जातो. त्याच्यामुळे जे आताही ज्या वाह्यात पद्धतीनं हे आंदोलन की मी आता जाऊन त्या मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरतीच कसं जातो, कोण मला कसं आडू पाहते, ह्याचे जे चालू आहे, आणि हे जातीय दृष्टिकोनातून चालू आहे. सत्तेमध्ये बसलेले प्रत्यक्ष मुख्य असलेले मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, त्यांची जात ठेवली बाजूला आणि फक्त केवळ एका जातीचं म्हणून देवेंद्र फडणवीसांवरती यांचा रोख आहे. हे अतिशय जाती द्वेषातून, आणि इथेच हा आंदोलनाचा नैतिक पाया पूर्णपणे ढासळून गेलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जातीचं मुख्य जे दुखणं आहे शेतीमालाच्या भावाचं, त्याच्यावर न बोलता तुम्ही आरक्षणावरती इतकं सगळं पेटवून देतात. ही सगळ्यात पहिली चूक आहे. आणि दुसरी चूक म्हणजे इतकं उपरही ती मागणी मान्य झाल्याच्या नंतर सुद्धा जातीय देशातून तुम्ही प्रत्यक्ष सत्तेच्या शीर्षस्थानी बसलेल्या 3 प्रमुख नेत्यांपैकी एकाच नेत्याला त्याची जात पाहून टार्गेट करत आहात. हे ठरवून केलेलं हे जे कृत्य आहे ही विकृती आहे. आणि हे जे घाण पातळीवरचं राजकारण आहे, कायदा हातात घेण्याचा जो प्रयत्न आहे की जातो मी आता सागर बंगल्यावर जाऊन पोहोचतो, हे ज्या पद्धतीनं चालू आहे ते आक्षेपार्ह आहे. याच्यावरती तातडीनं कायद्यानंच कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना कायद्यानेच ताब्यात घेतलं पाहिजे. आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्यांचे काही प्रामाणिक हेतू आहेत त्यांचा एक गैरसमज पण मला आज ह्या निमित्तानं दूर करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विषयावरती जेव्हा केव्हा लिहिल्या जातं, बोलल्या जातं, व्हिडिओ केले जातात, खाली येणाऱ्या कॉमेंटमध्ये बहुतांश कॉमेंट म्हणजे ज्यांचे हेतू प्रामाणिक आहेत, आरक्षणाच्या संदर्भात ज्यांचे हेतू प्रामाणिक आहेत, ते भाबडेपणानं असं म्हणतात की जातपात बाजूला ठेवा, आपण फक्त आर्थिक निकषावरती आरक्षण देऊयात. त्यांचा मला गैरसमज दूर करायचा आहे. आरक्षणाचा पाया हा आर्थिक नाही.
ज्या वेळेस आरक्षणाची निर्मिती झाली, घटनेमध्ये ह्या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा ही गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली होती. ज्या जाती जमातींना शेकडो हजारो वर्ष जाणीवपूर्वक ठरवून विकासाच्या संधी नाकारून उपेक्षित ठेवल्या गेलं, सामाजिक सांस्कृतिक पातळीवरती त्यांना मागास ठेवल्या गेलं. आर्थिक मुद्दा नाहीये, तुम्हाला परत सांगतो. सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरती त्यांची उपेक्षा झाली, मागास ठेवल्या गेलं. त्याच्या उत्थापनासाठी म्हणून आरक्षण आलेलं आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षण हा विषय नाही. त्यांच्यासाठी सूट आहे, सवलत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, शिष्यवृत्ती आहे, आर्थिक मदत आहे, असंख्य गोष्टी आहेत, बिनव्याजी कर्ज आहे. आर्थिक दृष्ट्या ज्या कोणाची परिस्थिती वाईट आहे त्या दुरुस्त करायचे मार्ग आहेत, त्यांना आरक्षण म्हणत नाहीत. ज्यांची आर्थिक दुर्बलता आहे ती दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, ते वेगळ्या पद्धतीचं आहे. ते तसं प्रत्यक्ष राबवता येऊ शकतं, आजही राबवल्या जात आहे. ज्या कोणाला आर्थिक दृष्ट्या आपण मागास आहोत ना, आपल्याला आपलं उत्थापन करून घ्यायचंय, त्यांनी त्या संदर्भात वेगळी मांडणी करावी, वेगळी मागणी करावी आणि त्याच्यावरच्या वेगळ्या उपाययोजना आहेत. त्याचा आर्थिक संबंध नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासले पण हे लवकर जात नाही, म्हणून आपण ते आरक्षण दिलेलं होतं आणि तेही आरक्षण कुठल्याही व्यक्तीला दिलेलं नाही. आरक्षणाचा पाया आर्थिक नाहीये, आरक्षणाचा पाया व्यक्ती नाहीये. त्या व्यक्तीला ते आरक्षण तो एका समाजाचा हिस्सा म्हणून, घटक म्हणून, माध्यम म्हणून दिलेला आहे. त्यांना तो मिळालेला फायदा आपल्या समाजापर्यंत पोहोचवावा ही अपेक्षा आहे. कुठल्याही व्यक्तीला त्याला माझ्यापेक्षा कमी मार्क होते आणि त्याचा मेडिकलला नंबर लागला आणि माझा नंबर लागला नाही, ह्या कुठल्याही तुमच्या मांडणीला काहीही अर्थ नाही. कारण की त्याला कमी मार्क होते का जास्त मार्क होते म्हणून मेडिकलची सीट दिलेली नाही. तो एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तो त्या विशिष्ट समाजाचा हिस्सा आहे, घटक आहे, म्हणून त्याला ती मेडिकलची सीट दिलेली, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा त्याच्या समाजासाठी करावा. त्याच्यामुळे जे कोणी आर्थिकदृष्ट्या आणि व्यक्तिगत पातळीवरती तुलना करतात तो पाया पूर्णपणे निकामी होतो, कारण की तो पायाच नाही आरक्षणाचा. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासले पण, आणि तेही त्यांना मागास ठेवल्या गेलं, ते मागास राहिले म्हणून नाही. आम्ही हे वारंवार स्पष्ट करतो आहोत. दुसरा जो मुद्दा आहे की ज्या शेतकरी जमाती आहेत त्यांना आरक्षणापेक्षा शेतमालाचा भाव हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे शेतमालाचे भाव नैसर्गिकरित्या पडले असते तरीही त्याच्यावरती वेगळी मांडणी करता आली असती, पण हे भाव जाणीवपूर्वक पाडल्या जातात. हे आम्ही आत्ताच म्हणजे ताजं जे उदाहरण आहे कांद्याच्या निर्यात बंदी, त्याच्यावरून लादलेलं, त्याच्यावरून समजून सांगतो आहोत की हे ठरवून केलं जातं. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ठरवून पाडल्या जाती, शेतमालाचे भाव पाडल्या जातात. आणि ज्या कोणाला असं वाटतं की शेतमाल हा पोटपाण्याला लागतो त्याच्यामुळे त्याचे भाव तर कमीच राहिले पाहिजेत, त्यांनी सगळ्यात पहिले याचं उत्तर द्यावं. तुम्ही गव्हाचे भाव पाडता, डाळीचे भाव पाडता, तांदूळाचे भाव पाडता, सोयाबीनचे पाडता, म्हणजे तेलाचे भाव पाडता, पण तेव्हा ह्याच्यावरती प्रक्रिया होते आणि त्याचं प्रत्यक्ष पदार्थ तयार होतो दुसरा, त्याच्या भावावरती कोणाचं नियंत्रण नसतं. ज्या कोणाला असं वाटतं की कांदा स्वस्त मिळाला पाहिजे, डाळ स्वस्त मिळाली पाहिजे, सोयाबीन स्वस्त मिळाले पाहिजे, आम्ही साधं उदाहरण नेहमी देत असलो की ह्याच कांद्याला त्या डाळीचं पीठ करून लावलं आणि त्या सोयाबीनच्या तेलात तळून भजे तयार झाले, तर ह्या भज्याच्या भावावरती कोणाचं नियंत्रण नसतं. तेव्हा हे कोणी असं बोलत नाहीत. भले विद्वान सुद्धा असं म्हणतात की कांद्यावरती निर्यात बंदी लादून कांद्याचे भाव पाडले, बरं झालं, कारण की सर्वसामान्यांना कांदा खायला भेटणार नाही, जसं काही कांदा जीवनावश्यक आहे. ते हे उत्तर देत नाहीत की नुसता कांदा, नुसती डाळ, नुसतं सोयाबीनच्या बिया कोणी चावून खात नाही. त्याचं तेल निघतं, भज्याचं पीठ केलं जातं, त्या डाळीचं पीठ केलं जातं, त्याच्यामध्ये ते कांदे बुडून मग त्याचे भजे होतात आणि मग तुम्ही ते खाता. त्याच्यामुळे पहिला मुद्दा, ज्यांना कोणाला कायदा हातात घ्यायचा आहे, घेऊ पाहत आहेत, त्यांना कायद्याने हातात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या मराठा समाजासाठी हे आंदोलन चालू आहे ते अतिशय पूर्णपणे भ्रमित करणारा असं आंदोलन आहे. मराठा समाजाचा मूळ प्रश्न हा शेतमालाच्या भावाचा आहे, त्याच्यावरती आंदोलन झालं पाहिजे. आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचंच मरण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही आरक्षणाचा पाया हा आर्थिक नाही, आरक्षणाचा पाया हा वैयक्तिक नाही. आरक्षण हे सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेपणासाठी दिलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. ताणल्याने हाती तुटते रबर, उरेना खबर त्याची पुन्हा.
जरांगेच्या मागे कोण देतो ताण, जाती द्वेष घाण विचारात. व्यक्तिद्वेषातून शिवराळ, भाषा आंदोलन दिशा भरकटे. फडणवीसांना करुनी टार्गेट, चाले टार्गट कृती सारी. आंदोलनामागे राजकीय डाव, सत्ता पद हाव सुटलेली. अश्वत्थाम्यागत काकांची हो स्थिती, दिसते विकृती सत्ताकांक्षी. कांत कायद्याने व्हावा बंदोबस्त, काकांचा उद्ध्वस्त डाव हो, काकांचा उद्ध्वस्त डाव हो. या आंदोलनाच्या जरांगेंच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारचा जो गट आहे तो आहे, हे आता स्पष्टपणे वेगवेगळ्या मुद्द्यावरून झालेले, जे बोलायला कोणी तयार नाही. त्या महाभारताच्या युद्धामधला प्रसंग आहे ना, सगळं युद्ध संपल्याच्या नंतर दुर्योधन त्या सरोवरात लपून बसला होता शेवटच्या घटका मोजत, आणि त्यानं तेव्हा सगळ्यात शेवटी सेनापती पद अश्वत्थाम्याला दिलं. अश्वत्थाम्यानं त्याच्या हाताशी असलेलं ब्रह्मास्त्र वापरून द्रौपदीचे 5ही पुत्र रात्री झोपलेले असताना, आश्रमात त्या शिबिरामध्ये झोपलेले असताना ते मारलेले आहेत. आणखी ते युद्ध त्याच्या डोक्यात जो सूड बसलेला होता. शरद पवार याच पद्धतीने, अश्वत्थाम्याच्याच पद्धतीने आपल्या हातातलं हे मराठा आंदोलनाचं जे शस्त्र आहे, मराठास्त्र आपण त्याला म्हणूयात, ते अशा पद्धतीनं वापरून समाजामध्ये अतिशय काय म्हणता येईल अस्वस्थता निर्माण करतायत. अतिरेकी एका अर्थाने मानसिकता तयार करतात मराठा समाजाची. ही फार मोठी अतिशय हानिकारक अशी गोष्ट आहे. हे सगळे जे कोणी कायदा हातामध्ये घेऊ पाहत आहेत त्यांना कायद्यानंच ताब्यात घेतलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.